नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 जानेवारी 2024 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। वराहावर आफ्रिकन आजाराचा संसर्ग वाढल्याने यास मुक्त संचार करणाऱ्या वराहाची न्यूज करायला गेलेल्या साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी अमर घटारे यांना वराह व्यावसायिकांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना 5 जानेवारीला सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालयात परिसरात घडली। याचीच माहिती मिळताच इतर पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। या प्रकरणानंतर अमर घटारे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, तर पोलीस यंत्रणा मारहाण करणाऱ्याच्या शोधात रवाना झाले आहेत। खरंच पत्रकार सुरक्षित आहे का? हे 5 जानेवारीला पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला इलेक्ट्रॉनिक चॅनल असलेल्या पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या घटनेवरून पुन्हा स्पष्ट होत आहे। सर्वत्र वराहावर आफ्रिकन आजाराचा संसर्ग वाढल्याने प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे। इकडे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्देश दिले आहे। मात्र जिल्ह्यात अतिमहत्त्वाचे आणि सर्वात मोठे जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातच अनेक वर्षापासून अनेक वराह मुक्त संसार करीत असल्याने याच ठिकाणी सुद्धा बातमी करायला साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी अमर घटारे आणि त्यांचे सहकारी गेले असता तेथेच एकाने वराह व्यावसायिकांना माहिती देण्यात आली। त्या ठिकाणी काहीच वेळाने एक युवक दाखल होऊन त्याने अचानक घटारे यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली। पुन्हा शिवीगाळ करून धमकी देऊन तो युवक तेथून पसार झाला। या घटनेची माहिती मिळताच इतर पत्रकारांनी धाव घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला। अमर घटारे आणि पत्रकारांनी थेट गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून मारहाण करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। आता मारहाण करणाऱ्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे। याच घटनेच्या विरोधात पत्रकार दिनी शनिवारी सकाळी 11 वाजता जिल्हा कचेरीवर शेकडो पत्रकार दाखल होण्याची माहिती प्राप्त झाली आहे। अमरावती जिल्ह्यात बेपत्ता तक्रारींची असंख्य घटना अनेक पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत। आता तर एका शाळेत शालेय स्नेहसंमेलन कार्यक्रमाला गेलेली एक 13 वर्षीय शाळकरी मुलगी 1 जानेवारीपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे। तिच्या नातेवाईकांनीच त्याच दिवशी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला मुलीला 2 युवकांनी फूस लावून पाठवल्याची तक्रार दाखल केली। मात्र 4 दिवस उलटून सुद्धा तिचा शोध न लागल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत। अमरावती शहर आणि ग्रामीण भागातून बेपत्ता झालेल्या युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत मोठ्या तक्रारी दाखल होत आहेत। यात काहींचा शोध लागत आहे, तर कोणी स्वतःहून घरी परतत आहे। मात्र ज्यांच्या मिसिंगच्या तक्रारी दाखल आहेत त्यांच्या अनेक दिवसांपासून शोध सुद्धा लावण्यास अनेक पोलीस स्टेशन कर्मचारी अपयशी ठरत असल्याची माहिती स्पष्ट होत आहे। अशा प्रकरणात खरंच संबंधित पोलीस त्या व्यक्तींच्या शोधपत्रिका तयार करून त्यांची कसून चौकशी आणि सर्वत्र शोध घेत आहे का, हे नुकतेच सिटी कोतवाली आणि नांदगाव पेठमध्ये 2 वेगवेगळ्या मिसिंगच्या घटनेवरनं स्पष्ट होत आहे। आता तर अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्याने आजपर्यंत तिचा कोणताही थांगपत्ता न लागू शकल्याने तिचे आई-वडील व नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत। 1 जानेवारीला राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रमात बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी गेली असता तेथूनच ती बेपत्ता झाली।
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत। या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून 2 संशयित युवकांविरुद्ध माहिती देऊन दोघांनी फूस लावून पळून नेल्याची तक्रार दाखल केली आहे। इकडे पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम 363 गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधात लागले आहेत। बोलिए। मेरी लड़की अपहरण हुई है 1 तारीख से। सिटी कोतवाली पुलिस स्टेशन में मैंने रिपोर्ट दर्ज कराई है। हाँ, पुलिस की मदद भी हमारे को, और औरंगपुरे का रहवासी हूँ मैं। औरंगपुरे से हमारी लड़की अपहरण हुई। बस आप लोग मदद करो, इसके लिए हमारे को निवेदन है हमारा। पोलिसांनी 2 युवकांच्या घरी जाऊन माहिती घेतली असता ते सुद्धा गायब असल्याची माहिती मिळाली। मात्र 4 दिवस उलटून सुद्धा पोलीस त्या मुलीचा शोध घेण्यास अपयशी ठरलेत। खरंच ती शाळकरी मुलगीबद्दल आणि त्या 2 युवकांबद्दल पोलिसांना कधी थांगपत्ता लागेल का? ती सुखरूप नातेवाईकांना मिळेल का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। अमरावती शहर पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळसह नवदुर्गोत्सव मंडळांनी याआधी उत्सवात पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशकाचे पालन केल्याने अनेक मंडळांची निवड करून अनेक मंडळांना 5 जानेवारीला ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी पोलिसांना सहकार्य करणाऱ्या अनेक नागरिकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। रेझिंग डे निमित्त लावण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनीचा शालेय विद्यार्थ्यांना माहितीही देण्यात आली। अमरावती शहरात गेल्या गणेशोत्सव मंडळसह नवदुर्गा मंडळाने पोलिसांनी दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन केले, तर परीक्षकाकडून निवड करून उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या मंडळाला पोलीस आयुक्तालय वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा अनेक वर्षापासून उपक्रम आहे। यावर्षी सुद्धा शहर पोलीस आयुक्तालय वतीने सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील मंडळाची पाहणी करून त्यांना पोलीस रेझिंग डे निमित्त 5 जानेवारीला शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या मंडळ पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यात गणेशोत्सव मंडळात आयुक्तालय विभाग स्तरावर प्रथम क्रमांक राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील गौरक्षण चौक येथील एकविरा गणेशोत्सव मंडळाने मिळवला, तर द्वितीय बजरंग गणेश मंडळ आणि तृतीय नांदगावपेठ येथील महालक्ष्मी गणेश मंडळाने पटकावला। नवदुर्गा मंडळात विभाग स्तरावर प्रथम क्रमांक भाजी बाजार येथील श्री अंबानगरी नवदुर्गा उत्सव मंडळ, द्वितीय भातकुली तालुक्यातील आसरा या गावातील एकटा सार्वजनिक मंडळ, तर तृतीय विद्यापीठ चौकातील मातोश्री दुर्गा उत्सव मंडळाने मिळवला। या सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यासोबतच राजापेठ विभागातून नवदुर्गा उत्सव मंडळात प्रथम क्रमांक पन्नालाल नगरातील वीर अभिमन्यू दुर्गा उत्सव मंडळाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक सराफा बाजार येथील श्री वीरप्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाने पटकावला, तृतीय क्रमांक गांधी चौक येथील पंचदीप मंडळाने पटकावला। या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात 27 डिसेंबरला नांदुरा चांदूर बाजार मार्गावर झालेल्या ऑटो ट्रक अपघातात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना मानवता दाखवून धाव घेऊन रुग्णालयात दाखल करणाऱ्या 14 व्यक्तींचा सुद्धा सन्मान करण्यात आला। यासोबतच गणेशोत्सव मंडळ नवदुर्गा उत्सव मंडळाच्या मिरवणुकीत पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांचा सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। नुकत्याच पोलीस विभागाकडून संपन्न झालेल्या सायकलिंग स्पर्धेतील विजेत्यांचा सुद्धा पुन्हा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। मेहनत घेऊन जे गणेशोत्सव सजावट, उत्कृष्ट देखावे यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी चांगलं परीक्षण केलं। दुर्गा मंडळाचं सुद्धा सर्व एरियात फिरून परीक्षण केलं। अशा आमचे सर्व गणेशोत्सव मंडळाचे जे आहेत बक्षीस समारंभ आपण विभाग वाईज सुद्धा देत आहोत आणि पूर्ण शहराच्या सुद्धा देत आहोत। तर अशा सर्व मंडळांचे सुद्धा परीक्षण त्यांनी चांगल्या उत्कृष्टपणे केलेले आहे। अनेक पोलीस मित्र आहेत, अनेक मोहल्ला कमिटीचे मेंबर आहेत। सर्वांनी वेगवेगळ्या सण उत्सव दरम्यान पोलिसांना मदत केलेली आहे, मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी, सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि त्यामानाने पर्यायाने जे उत्सव सुद्धा शांततेत साजरे झाले आणि शहरात सुद्धा शांतता राहिली। आणि एक शहरामध्ये सण उत्सव साजरा करताना जो डिसिप्लिन मेंटेन झाला पाहिजे, जो डिसिप्लिन असला पाहिजे नागरिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये, मंडळाच्या सदस्यांमध्ये मिरवणूक दरम्यान किंवा 10 दिवस जो उत्सव साजरा करतो त्या दरम्यान
याच्यामध्ये सर्वांना प्रोत्साहन मिळावा याकरिता आपण चांगले देखावे जे आहे देशभक्तीपर देखावे असतील किंवा प्रबोधनात्मक देखावे असतील असे सर्व देखावे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे करणारे तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लोकांमध्ये चांगला संदेश देणारे असे सर्व मंडळांना आपण प्रोत्साहन म्हणून बक्षीस देत आहोत। मी सर्व विजेत्यांचे सुद्धा अभिनंदन करतो। पोलीस रेझिंग डे निमित्त शहर पोलीस कवायत मैदानावर लावण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनी पाहायला शहरातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। यावेळी पिस्तूल, SLR पिस्तूल, अश्रू बॉम्ब आदी शस्त्रांची पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली। या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त सागर पाटील, ACP पूनम पाटील, ACP शिवाजी बचाटे, कैलाश पुंडकर तसेच सर्व पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक, शांतता कमिटी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना हॉटेलमधील जेवण केल्याने विषबाधा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। बडनेरा शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण करून सर्व आपापल्या घरी परतलेत। मात्र सकाळी अचानक उलट्या झाल्याने उपचाराकरिता सर्वांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली। या प्रकरणात विषबाधा झाल्याचे कळताच बडनेरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून बडनेरा पोलीस तपास कामात लागले आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्रित जमलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या 5 कार्यकर्त्यांनी बडनेरा नजीकच्या राममेघे कॉलेज परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये 2 जानेवारीला रात्री जेवण करून आनंद साजरा केला। तेथून सर्व पदाधिकारी आपल्या घरी परतले। मात्र पहाटेपासून त्यांना ओकारा व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी बुधवारी 3 जानेवारीच्या रात्री सामान्य रुग्णालयात धाव घेऊन ॲडमिट झाले। यात युवा सेनेचे सचिव प्रथमेश प्रसाद बोबडे व 21 वर्ष राहणार अंबादेवी, उपजिल्हा प्रमुख शुभम परडीकर वय 29 वर्ष राहणार साईनगर, उपशहर प्रमुख विकी रामदास लसनकर वय 31 वर्ष राहणार गोपालनगर व शिवसेना शहर प्रमुख गुड्डू कत्तलवार वय 24 वर्ष व युवा सेना शहर प्रमुख सागर खिराडे या 5 जणांचा समावेश आहे। सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून या घटनेत रेस्टॉरंट संचालक विरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा आता सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे। 5 जानेवारीला राजकमल चौकात आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला बजरंग दलसह विश्व हिंदू परिषद पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते असलेले जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू समाजातील आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या प्रभू भगवान श्रीराम मांसाहारी आहे आणि शिकारी आहे असे वक्तव्य केल्याने त्यांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात आहे। असाच निषेध बजरंग दल सह विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 5 जानेवारीला शहरातील राजकमल चौक येथे करण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला। निषेध
जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बजरंग दल त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणार असा इशाराही यावेळी देण्यात आला। जय श्री राम। मेरा नाम बंटी पारवानी है। परसों की जो घटना जिसमें राष्ट्रवादी की सभा में शिरडी में जो सभा हुई उसमें राष्ट्रवादी पार्टी के एक पागल कुत्ते नेता ने जिसका नाम जितेंद्र आव्हाड है, इस पागल कुत्ते ने प्रभु श्री राम जी के लिए अभद्र वाणी का प्रयोग किया है। उसने भगवान श्री राम को मांसाहारी, भगवान श्री राम को शिकारी, इस प्रकार की अभद्र भाषा का उसने वर्णन कर संपूर्ण हिंदू समाज को आहत किया है। आज पूरे देश में राममय वातावरण चल रहा है। संपूर्ण हिंदू समाज अयोध्या के भव्य मंदिर के शुभारंभ के उत्सव में लगा पड़ा है और ऐसे समय में केवल मीडिया की प्रसिद्धि पाने को देश का वातावरण खराब करने के मंशा से षड्यंत्र रचकर हिंदू समाज को उकसाने का काम यह जितेंद्र आव्हाड कर रहा है। यह हिंदू समाज बर्दाश्त करेगा नहीं। हम बजरंग दल के माध्यम से अमरावती शहर के राजकमल चौक पर तीव्र आंदोलन कर प्रशासन के पास आज FIR दर्ज कराकर माननीय जिला अधिकारी को मुख्यमंत्री के नाम का निवेदन देकर यह आह्वान करते हैं कि जल्द से जल्द इस कुत्ते जिसने हमारे भगवान श्री राम का अपमान किया है जितेंद्र आव्हाड के ऊपर कड़ी से कड़ी प्रशासनिक कार्रवाई कर उसको अटक किया जाए, अन्यथा बजरंग दल अपनी स्टाइल में, अपनी भाषा में उसको उसके घर पर जाकर प्रत्युत्तर देने के लिए सक्षम है, तैयार है। उसकी जवाबदारी प्रशासन की होगी। संपूर्ण भारत में शांतता का वातावरण हो, इसीलिए जितेंद्र आव्हाड पर तुरंत कार्रवाई करे। जय श्री राम। सर्वत्र मोठ्या उत्सवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती उत्साहात साजरी केली असताना बडनेरा शहरात सुद्धा शहर काँग्रेससह महिला काँग्रेस वतीने जयंती साजरी करण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर याच कार्यक्रमात ज्येष्ठ पदाधिकारी उत्तमराव भैसने यांनी अमरावती मनपाला अमरावती मनपा बडनेरा महानगरपालिका असे नामकरण करण्याची मागणी केली। बडनेरा शहर काँग्रेस व महिला शहर काँग्रेसच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील अमरावती महानगरपालिका शहीद स्मारक उद्यानात उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते उत्तम भैसने तर प्रमुख अतिथी म्हणून महिला शहर काँग्रेस अध्यक्षा प्राचार्य अंजली ठाकरे उपस्थित होते। बडनेरा येथील शहीद स्मारक उद्यानात उत्साहात पार पडलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज 3 जानेवारी 2024 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आणि 1840 ला त्यांचा विवाह झाला आणि 1848 ला महात्मा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि या मुलींच्या शाळेमध्ये पहिली मातंग समाजाची विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिने पहिले प्रवेश दिला। परंतु त्यावेळेस जातीवाद फोफावल्यामुळे त्यांना शाळा सुरू करणे व चालवणे कठीण झाले होते। त्याकरता या स्वातंत्र्य भारताचे शिल्पकार वस्ताद लहुजी साळवे यांनी त्यांचं पाठराखण केली, कारण की वस्ताद लहुजी साळवे यांचा आखाडा होता आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी वस्ताद लहुजी साळवे यांना गुरु मानलं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत वस्ताद लहुजी साळवे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई यांचं संरक्षण केलं। त्यामुळे त्यांची शाळा चालली आणि आज आपण ह्या ज्या महिला दिसत आहात हे सावित्रीबाईंचं योगदान आहे। अर्चनाताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांचं मी बडनेरा शहर काँग्रेस आणि इतर सर्व मान्यवरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन स्वागत करतो।
आणि ज्यांची जयंती साजरी करतो आहे आपण, त्या जयंतीचं फलश्रुती काय आहे, ते एवढ्या बहुसंख्येनं महिला आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. हेच त्यांच्या जे कार्याची पावती आहे आणि ही पावती मोठी व्हावी, ही सदिच्छा प्रत्येकाने ठेवावी आणि त्या दृष्टिकोनातून अर्चनाताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. अंजलीताई ठाकरे उपस्थित झाल्या आहेत. त्यांचं सहकार्य येथील महिलांना आणि महिला काँग्रेसच नाही तर सर्व कार्यकर्त्यांना यापुढे लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च माझ्या वतीनं सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि त्यांना अभिवादन करून मागे 2 शब्द करतो. सावित्रीबाई फुलेंनी हालअपेष्टा सोसून महिलांना शिक्षित करण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यामुळे आज महिला सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी सीमा गाळापुढे रेखाटण्यासाठी सदोदित प्रयत्न करावे असा सल्ला अमरावती महानगर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर अंजली ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिला. तर पूर्ण कुटुंब बलवान होईल, तर सर्व त्यांनी आपल्याला विचार दिलाय. पण त्या विचारावर आता आपण काय करतोय हे चिंतन बनवण्याची गोष्ट आहे की स्त्री खूप पुढे चाललेल्या आहे. मान्य आहे, खूप पुढे चाललेल्या आहे स्त्रिया. आज प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुढे आहेत आणि पुढे राहणारच आहेत. हे कशा हा बेस जेव्हा ताईंना आपल्याला क्लिअर करून दिला, त्या बेसवर आपण आज म्हणजे एकच लक्षात येतं की आजची जी स्त्री आहे, आधुनिक स्त्री आहे, आज कशातही मागे नाही आहे. आज विमान चालवण्यामध्ये पायलट असो किंवा मग कुठलाही, आज मोठ्या मोठ्या IT कंपनीजमध्ये लेडीज आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्या लेडीज चालवतात. पुणे मुंबईमध्ये मॅक्झिमम लेडीज आहे. तुम्ही बघा, विद्यापीठामध्ये मॅक्झिमम मुली मेरिटमध्ये येतात. म्हणजे हे बघा, हे सगळं जे योगदान आहे आपण कधीही विसरू शकणार नाही. त्यांचे विचार आपण घेतले पाहिजे आणि त्या विचारावर आपण काय करू शकू, आपण 10 स्त्रियांना कशा पद्धतीने शिक्षित करू शकू, ज्या निरक्षर आहे त्यांना साक्षरता कशा पद्धतीने आपण करू शकू, हा विचार एका स्त्रीने, त्यांचे विचार आपण कुठेतरी पुढे नेले पाहिजे. आणि हा विचार जोपर्यंत आपण 193 जयंती आहे आणि 193 जयंतीच्या वेळेससुद्धा आज आपण त्यांच्या विचाराला मानतोय का, कारण त्यांचा त्यागच तसा आहे. आणि हा त्याग मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने 5% जरी घेतला की आपल्यामध्ये जिला काही लिहिता वाचता येत नाही, अशा काही फार कमी आता आजच्या दिनी मी हा एकच संदेश देईल की त्यांचे विचार आपण 100% घेण्यात, आपण 100% तर नाही घेऊ शकणार, पण 25% जरी विचार त्यांचे आपण मनात रुजवले की त्यांनी काय केलं आहे आणि त्याच्यावर जर अंमलबजावणी केली तर मला असं वाटतं की स्त्री अजून बळकटीच्या पुढे जाईल, अजून बळकट होईल. त्यांचे विचार सक्षम करणे आजच्या दिवशी मी एवढाच आपल्याला संदेश देऊ इच्छिते. पुढाच मला तर अध्यक्षीय भाषणातून अमरावती महानगरपालिकेला बडनेरा अमरावती महानगरपालिका असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव भैसने यांनी आपल्या भाषणातून लावून धरली. महानगरपालिका स्मारक या ठिकाणी घोषित केलं, परंतु कोणत्याही ठिकाणी बडनेराचं नामोल्लेख होत नाही. त्याच्यातील दुःखाची गोष्ट आहे. जर बडनेरा महानगरपालिका विलीन झाली, पिंपरी चिंचवड तुम्ही करू शकता, कल्याण डोंबिवली करू शकता, मग बडनेरा अमरावती महानगरपालिका का नाही हे माझं. प्राध्यापक कृष्णराव गबने, ज्ञानेश्वर झोंबाळे तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी महिला काँग्रेस समितीच्या वतीने अमरावती शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्राचार्य अंजली ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस महासचिव संजय बोबडे यांनी केले. या कार्यक्रमाला शहर काँग्रेसचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला काँग्रेस अध्यक्ष मोंटोरो, उपाध्यक्ष अर्चना बोबडे, प्राध्यापक कृष्णराव गबने, सिंग, प्रकाश पहुरकर, गजानन धनगर, शंभू खान, ललिता तायडे, छायाताई बनसोड, भारती पाटील, अरुणा गायकवाड, जयश्री कुत्तरमारे, कल्पना गायकवाड, कोंडाळे, शिंदे, लक्ष्मी अहिरे, रेहमान चौधरी, संदेश संगई आदींनी परिश्रम घेतले. चांदूरबाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध शालेय साहित्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आदर्श विद्यालय येथे स्वर्गवासी भाऊराव विधळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षकसह अनेक नागरिक उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श विद्यालय जवळा शहापूर येथे स्वर्गवासी भाऊराव रामकृष्ण विधळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बाळासाहेब विधळे, उपसरपंच दिलीपराव विधळे,
यांच्याकडून प्रवेशद्वार शाळेला भेट देऊन लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। वडिलांच्या शाळेविषयी असलेले प्रेम ही आठवण जीवनभर राहावी व गावकऱ्यांसाठी चांगले काय करता येईल हे नेहमी त्यांना वाटायचे। याकरिता दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेला भेट म्हणून प्रवेशद्वार दिले। यानिमित्त अनेक लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। याकरिता आदर्श विद्यालय जवळा शहापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय साहित्य वाटप, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रिया देशमुख, उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद प्रमोद राऊत, पोलीस उपनिरीक्षक चांदूर बाजार राजा देशमुख, अध्यक्ष बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल, सत्कार मूर्ती दिलीपराव विदळे, बाळासाहेब विदळे, उपसरपंच प्राध्यापक डॉक्टर ज्योती विदळे, गोसी टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार वर्षा ढोले, माला तसेच अनेक शिक्षक नागरिक उपस्थित होते। आसेगाव बाजार येथे माळी महासंघ व सावित्रीबाई उत्सव समितीच्या संयुक्त वतीने 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त होय मी सावित्री बोलते या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले। यासोबतच या ठिकाणी अनेकांचा सत्कार करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। आसेगाव बाजार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माळी महासंघ व सावित्रीबाई उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानाने 3 जानेवारीला जन्मदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रम होय मी सावित्री बोलतोय या पथनाट्य व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व आई सावित्रीबाई फुले यांच्या फोटो प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन केले। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडव्होकेट श्री शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष गजानन केशव पुंडकर, सत्कार मूर्ती प्रशांत मनोहर पाचडे, कृषी सभापती तर प्रमुख अतिथी संदीप भुसकट, माळी महासंघ प्रदेशाध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक खलोकार, अकोला जिल्हा माळी महासंघ अध्यक्ष पवन बेलसरे, माळी महासंघ प्रवक्ते मंगेश चिखले, माजी नगरसेवक विलास इंगळे, माळी मिशन स्वाती मंगेश चिखले, डॉक्टर किरण संदीप भुसकट, अनंतराव कुलट मुख्याध्यापक उपस्थित होते। यावेळी प्रशांत पाचडे व व्याख्यानकर्ता वैशाली धाकुलकर यांचा जयंती उत्सव समितीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पाहुण्यांचे फूल पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे उत्सव समिती पुरुष व महिला मंडळींनी स्वागत केले व रवींद्र पोटदुके यांना माळी महासंघ सहकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्याचे नियुक्तीपत्र संदीप भुसकट प्रदेशाध्यक्ष सहकार आघाडी व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। प्रमुख पाहुण्यांनी गजानन पुंडकर, प्रशांत पाचडे, मंगेश चिखले, संदीप भुसकट, स्वाती चिखले, सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेल्या सर्व कार्यावर प्रकाश टाकला। स्वतःच्या एवढ्या मोठ्या वाड्यामधील हौद त्यांनी सुजांसाठी मोकळा केला आणि त्यांचं एवढं सगळं कर्तव्य बघूनच डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांना आपलं गुरुस्थानी मानलं। अशी बरेच कामं महात्मा फुले यांनी केली। ज्यावेळेला सावित्रीबाई फुले शिकवायला जात त्यावेळेस काही समाजकंटक हे प्रत्येक याच्यामध्ये होते। कुठलाच समाज एकटा खराब नसतो किंवा चांगला नसतो। एक काळ तर असा होता की स्वतः महात्मा फुले यांच्या वडिलांनीच त्यांचं शिक्षण थांबवलं होतं, परंतु त्यांच्या शेजारी राहणारे जे युसुफबाई वगैरे जे होते त्यांनी त्यांना पुन्हा सांगून त्यांची पुन्हा शाळा सुरू केली। तसेच महात्मा फुलेंना सहकार्य सुद्धा त्यांच्या सगळ्याच जाती धर्मातल्या मित्रांनी केलं, त्यामुळे ते शिक्षण कार्य पुढे करू शकले। याचं उदाहरण तर ज्वलंत उदाहरण म्हणजे भिडेवाडा हा त्या काळातील श्रीमंत भिडे यांचा ब्राह्मण समाजातील भिडे यांचा होता। महात्मा फुले यांनी ज्यावेळेला पहिली शिक्षण संस्था सुरू केली, पहिली शाळा सुरू केली भिडेवाड्यामध्ये, जर पहिले ॲडमिशन झाले असतील तर त्या सुद्धा ब्राह्मण समाजाच्याच होत्या। कार्यक्रमाला महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या संख्येने लाभला। वैशाली धाकुलकर यांनी या कार्यक्रमात बहारदार नवचैतन्य, नवीन श्रोत्यांच्या मनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून नवीन विचारांचा सावित्रींच्या चरित्रावर जीवनपट प्रकाश टाकला। नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मग देव कुठे आहे? देव तुमच्या आमच्या हृदयात। त्यांच्या वाईट वृत्तीतून तुम्हाला मुक्त करण्यासाठी सातत्यानं जागला हा माणूस, सातत्यानं जागा। अहो मलाही उठवायचे, साऊ उठ, कसं होईल ग साऊ?
ह्या लेखी अंधकारातून बाहेर येतील ना साऊ, अज्ञानाच्या गुलामगिरीतून बाहेर येतील ना साऊ. या माळी महासंघाचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी, समाज बांधव कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GT केबल 73, फास्ट 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सत्ताधारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र डायव्हरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.